आज महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शाखा छत्रपती संभाजीनगर या शाखेतर्फे दिव्यांग कर्मचाऱ्यांचा आज मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या मेळाव्यामध्ये ही दिव्यांग कर्मचारी संघटना दिव्यांग कर्मचाऱ्यांचे पाल्य असतील, सेवानिवृत्त दिव्यांग कर्मचारी असतील, यांचा आज सत्कार करण्यात आला। त्यांचा सत्कार केला। फक्त सत्कारच कार्य संघटनेचं नाही, आमची दिव्यांग कर्मचारी संघटना ही बेरोजगार दिव्यांगांसाठी सुद्धा कार्यरत असते, सतत त्यांच्यासाठी सुद्धा झडत असते। एखादा दिव्यांग बेरोजगार त्याला कसं उद्योगाला लावता येईल हे सुद्धा आमच्या सगळ्या सदस्याच्या वर्गणीतून त्याला आम्ही एखादा रोजगार निर्माण करून देण्याचं कार्य सुद्धा दिव्यांग कर्मचारी संघटना ही करत असते। दिव्यांग कर्मचारी संघटनेत आज आमच्या संघटनेच्या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, जिल्हाधिकारी साहेब, माननीय मुख्य कार्य अधिकारी साहेब, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, तसेच डॉक्टर सुक्रे साहेब डीन, तसेच एसटी महामार्ग क्षीरसागर साहेब, त्यानंतर प्राथमिक शिक्षण अधिकारी जयताई चव्हाण मॅडम जिल्हा परिषदच्या, अशा तांदळे मॅडम उपशिक्षण अधिकारी, शिवसाहेब सांगितलं ना, शिवसाहेब, हे सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला हाजरी लावली, आम्हाला प्रोत्साहन दिलं। त्यांचं सुद्धा मी जिल्हा अध्यक्ष तसेच विभागीय अध्यक्ष या नात्याने त्यांचं सुद्धा आपल्या समोर मी आभार मानतो। आमची संघटना सगळ्या दिव्यांगांना कसं न्याय मिळवून देईल यासाठी रात्र दिवस झटत असते, कार्य करत असते। रात्र दिवस कार्य एकच ध्येय संघटनेचं आहे, दिव्यांगांना न्याय मिळवून देणे, शासनाच्या विविध योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचवणे, असे विविध कार्यक्रम घेऊन आम्ही ते योजना दिव्यांगापर्यंत पोहोचण्याचं कार्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना करत असते। मी आर पाटील, महाराष्ट्र राज्याचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तसेच जिल्हा अध्यक्ष दिव्यांग कर्मचारी संघटना छत्रपती संभाजीनगर। नाही, बेरोजगार मी सांगितलं ना सर, पहिले सांगितलं, बेरोजगारांसाठी सुद्धा आम्ही कार्य करत असतो। आमच्या संघटनेचे जवळजवळ 500च्या पुढे सदस्य आहेत आणि त्याच्यापैकी आज सुद्धा 400च्या पुढे सदस्य या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। हो, जिल्हा अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केले, दिव्यांगांची पदोन्नती असेल, दिव्यांगाच्या ज्या योजना असतील, दिव्यांग भावनासाठी दिव्यांगांची संघटनेच्या कार्यालयासाठी खोली उपलब्ध करून देणे, अशा विविध आश्वासनं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा मनस्पासून आभार मानतो। कार्यशाळा बी घेतली, कार्यशाळा आम्ही घेतली। कार्यशाळामध्ये आम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये कार्यशाळा घेतले, त्या क्षेत्रामध्ये आम्ही दिव्यांगाचे जे विविध प्रश्न असतात त्यांची मांडणी केली। या ठिकाणी आम्ही काही पदाधिकाऱ्यांची निवड केली, या ठिकाणी नवीन जिल्हाध्यक्षांची सुद्धा निवड करण्यात आली। आज जिल्हाध्यक्ष मधून विजय शेडके यांचं नाव सुचवलं, सर्वानुमते एकमताने विजय शेडके यांना जिल्हा अध्यक्ष या पदावरती सर्वांनी नियुक्ती दिलेली आहे। दिव्यांगांसाठी एक वेगळं महामंडळ पण स्थापन केले, त्याचा काही फायदा झाला? हो, दिव्यांगांसाठी माननीय बच्चूभाऊ कडू माजी मंत्री यांच्या प्रयत्नाने दिव्यांग मंत्रालय स्थापन झालेले आहे। त्या मंत्रालयामधून विविध GR आमच्यासाठी निघत असतात, योजना निघत असतात आणि त्या योजनाचं पुढे काही दिव्यांग बेरोजगार दिव्यांग त्यांच्यापर्यंत त्या पोहोचत नाही आणि त्या पोहोचवण्याचं कार्य आमची ही दिव्यांग कर्मचारी संघटना करत असते। या निमित्ताने दिव्यांग बांधवांना काय आव्हान करता? मी या निमित्ताने दिव्यांग बांधवांना जे सवलतीपासून वंचित असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करावा, ज्यांना बेरोजगार असतील, काही खाया प्यायला नसेल, जे फार आर्थिक अडचणीत असतील, ज्यांनी जरी संपर्क केला, निश्चित आम्ही कर्मचारी संघटना, कारण आम्ही नोकरीवाले आहोत, त्यामुळे आम्ही त्यांना निश्चित मदत करू। मी संपर्क क्रमांक सांगतो, माझा स्वतःचा नंबर देतो, 94 21 300 191, कारण आपल्या जिल्ह्यामध्ये 25,000 प्रकारच्या संघटनेमध्ये सदस्य ते सगळे बेरोजगार आहेत आणि त्यांच्या सगळ्यांकडे माझा नंबर आहे, याचा मला सांगायला अभिमान वाटतो। मॅडम, आपण 3 डिसेंबर जागतिक आपत्ती दिन साजरा करणार आहोत असं ठरलं होतं, तेव्हापासून प्रत्येक 5 महिन्याला आपल्या संघटनेचे जिल्हा सचिव आदरणीय श्री विजय शेडके यांचे प्रत्येक 5 महिन्याला प्रत्येक नियोजनाचं काय नियोजन झाले, कुठं नियोजन झाले, कशा पद्धतीने तर हे आरक्षण
subscribe now and press the bell icon. Never miss an update.